तुम्हालाही ही अशी आळूची भाजी बनवायची आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल पण ही आळूची भाजी आहे. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात. त्याच्यासाठी काय करायचं आहे, आळूचे हे जे देठ असतात ते आपल्याला सोलून घ्यायचे. याच्यावरती जी साल असते ती साल आपल्याला काढून घ्यायची आहे. ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला काळजीपूर्वक करायची आहे किंवा मग ग्लोव्ज घालून देखील तुम्ही करू शकतात, कारण आळूमुळे हातांना खाज देखील येते. आता याच पद्धतीने ही संपूर्ण साल मी काढून घेणार आहे. नंतर आपल्याला हे देठ कट करून घ्यायचे आणि पानं देखील कट करून घ्यायचे. पानं तुम्ही अशीच ठेवली तरी देखील ती खूप छान शिजतात. ही जी आळूच्या पानांची भाजी आहे ती मला माझ्या आजीने शिकवलेली आहे. पारंपरिक अशी ही आपली रेसिपी आहे. भरपूर अशा आपल्या पारंपरिक रेसिपीज आहेत ज्या विस्मरणात चाललेल्या आहेत, त्यांनाच उजाळा देण्याचा माझा हा प्रयत्न. आता याच पद्धतीने मी हे संपूर्ण जे देठ आहेत ते सोलून घेतलेले, ते आपल्याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही जी पानं आहेत ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची, म्हणजे त्यावर काही धूळ असेल तर ती निघून जाईल. तर आता मी एका मोठ्या कटोरीमध्ये ही पानं टाकून घेतलेली आणि स्वच्छ अशी ती आपल्याला धुवून घ्यायची. इथे मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे, तो आपल्याला मिक्सरला जाडसरच वाटून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी ही मिरची वाटून घेतलेली आहे. त्याचबरोबर आळूची जी पानं असतात ती घशामध्ये कापू नये म्हणून त्यामध्ये आपल्याला चिंच टाकायची असते. तुमच्याकडे जर आमसूल असेल तर तुम्ही आमसूल देखील टाकू शकतात. माझ्याकडे ते चिंच आहे तर ती चिंच मी इथे भिजत ठेवलेली आहे. इन्स्टंट जर तुम्हाला चिंच भिजवायला पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकायचे किंवा मग तुम्ही एक अर्धा तास अगोदर थंड पाण्यामध्ये चिंच भिजवली तरी देखील चालते. आता हे जे देठ आहेत ते मी कट करून घेतलेले आणि पानं देखील मी कट करून घेणार आहेत. या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे. इथे मी ही जी आळूची पानं आहेत ती देखील बारीक चिरून घेतलेली आहेत. तुम्ही अशी पूर्ण जरी घेतली तरी ती शिजतात. तर आता इथे मी कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं तेल टाकायचं आहे. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेणार आहे. त्याचबरोबर आपण जी हिरवी चटणी केलेली आहे ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आणि ती छान अशी आपल्याला परतून घ्यायची. चटणी तेलात टाकल्या मस्त असा चटणीचा घमघमाट सुटतो. आता ही जी चटणी आहे ती परतून झालेली आहे. त्यामध्ये आपण बारीक चिरलेले आळूची पानं आणि देठ टाकून घ्यायचे आणि ते आपल्याला या चटणीमध्ये चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे. यात आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जी आळूची पानं आहेत ती शिजू द्यायची आहे. ती बघा मी इथे तेलामध्ये ती थोडीशी परतून घेतलेली आहे. नंतर यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी आपल्याला यात टाकायचं नाही, फक्त आळू शिजतील इतपत आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. चवीपुरतं मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, ते देखील मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. खूप सोपी अशी ही भाजी बनवायला आहे. त्याचप्रमाणे ती चवीलाही खूप छान लागते. भातासोबत किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते. तुम्ही ती नक्की ट्राय करायची आहे. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही आहे. बघा आता इथे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून ही जी भाजी आहे ती एक 5 ते 10 मिनटांसाठी शिजून घ्यायची आहे. आता इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघाल तर भाजी बघा किती छान अशी शिजून तयार झालेली आहे. ती आपल्याला आता या पद्धतीने चमच्याने क्रश करून घ्यायची आहे. आळूचं फदफदं किंवा मग आळूचं गरगटं अशी 2 नावं या भाजीला आहेत. आपण त्याचं गरगट करतो म्हणून त्याला हे नाव पडलेलं आहे. आता ग्रेव्ही तुम्हाला किती हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त घट्ट अशी ही भाजी करायची नाही, थोडीशी पातळच ठेवायची आहे. या पद्धतीने आता आपण चिंच जी भिजवून घेतलेली होती ती देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चिंचेचं पाणी मी यात टाकणार आहे. तुमच्याकडे आमसूल असेल तर तुम्ही आमसूल देखील टाकू शकतात. थोडासा गूळ आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आळूची पानं जी घशामध्ये कापतात ते कापलं जात नाही. खूप छान अशी ही भाजी चवीला लागते. मुलांनी अतिशय आवडीनं ही भाजी खाल्लेली आहे. मला वाटलं मुलं खाणार नाहीत, पण मुलांनी खूप आवडीनं ही भाजी खाल्ली. खरंच खूप छान लागते. आता भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ देखील यात टाकू शकतात किंवा काही भागांमध्ये यामध्ये बेसन पीठ देखील थोडंसं वरतून भुरभुरलं जातं. प्रत्येक भागानुसार रेसिपीज ज्या असतात त्यामध्ये बदल होतो. आता यामध्ये माझ्याकडे शेंगदाणे आहेत, ते पूर्ण शेंगदाणे मी यामध्ये टाकलेले आहेत. शेंगदाणे मी इथे कच्चे टाकून घेतलेले आहे. तुमच्याकडे जर वाटाणे असतील तर तुम्ही वाटाणे देखील टाकू शकतात. बघा 10 मिनटांनंतर आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे.